या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर हिरालाल पवार यांचे हृदयरोग जागरूकता या विषयावर व्याख्यान झालं। व्याख्यानाच्या सुरुवातीला डॉक्टर हिरालाल पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना अभ्यास कसा करावा, शिक्षकांनी आज शिक्षण कसं देण्याची गरज आहे, मुलांनी कोणत्या विषयावर कशी तयारी करावी, प्रदेशातील डॉक्टरांपेक्षा भारतातील डॉक्टर जास्त मेहनती आहेत, कारण स्टडी करण्याची क्षमता जास्त भारतीयांमध्ये असते। यश घ्यायचं असेल तर मेहनत शिवाय पर्याय नाही आणि मेहनतीबरोबरच आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो। आनंदी राहा, मैदानी खेळ खेळा, दिवसातून किमान 1-2 तास मन आनंदी ठेवण्यासाठीचा प्रयत्न करा। त्यात मग संगीत असो, खेळ असो, गायन असो आणि स्ट्रेस घेऊ नका। म्हणून मधून रक्तदाब, शुगर, हृदयासंबंधीच्या चाचण्या करून घेत चला। निष्काळजीपणा करू नका। प्रत्येक गावात ग्रामपंचायतींना ECG मशीन, रक्तदाब चेक करण्याचं मशीन लावण्याची गरज असून लोक डॉक्टरकडे जाण्यास कंटाळा करतात। त्रास झाल्यावरच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे असं नाही। सध्या डायबिटीजची व्याप्ती खूप वाढत चाललेली असून अटॅक आल्यानंतर हृदयाची पंपिंग क्षमता कमी होते। हा आजार वंशिक असल्यानं गावातल्या गावात लग्न पद्धती ही घातक असून निरोगी माणसानं ही आपले हृदयाचं चेकिंग करणं गरजेचं आहे। डॉक्टरांनी असं पुढे सांगितलं की जोपर्यंत एकदा वेळ निघून गेली तरी तुम्हाला हवे ते मिळू शकत नाही। आपण आपली कमकुवत बाजू ओळखून त्यावर काम केलं पाहिजे असं यावेळेस सांगितलं। नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक। हृदयविकार सध्या फार मोठ्या प्रमाणात हृदयविकाराचे पेशंट आपल्याला बघायला मिळतात। तर हृदयविकाराचं जे प्राथमिक लक्षण असतात त्याच्यामध्ये छाती भरून येणं, खांदे दुखणं, पाठ भरून येणं, तर हे लक्षणं किंवा तीव्र स्वरूपाची ॲसिडिटी होणं, तर या स्वरूपाचे प्राथमिक लक्षणं असतात। आणि युजली हे लक्षणं चे पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये प्रामुख्याने बाकी डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा ज्यांच्या घरांमध्ये हृदयविकाराचे ऑलरेडी पेशंट आहेत तर त्या लोकांमध्ये जर असे लक्षणं जाणवले तर हे हृदयाचे लक्षण असू शकतात। तर यांना त्वरित आपल्याला ECG, टुडिको या गोष्टी तपासून जर गरज असेल तर पुढचं उपचार, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास या करून घेणं गरजेचं राहतं। कारण हृदयविकारांनी भारतात दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतोय आणि आपण जर त्या बाबतीत जागरूक राहिलो, लक्षणांच्या बाबतीत जागरूक राहिलो तर मला वाटतं नक्कीच आपण बऱ्याच लोकांचा जीव वाचवू शकतो। धन्यवाद। एकदा एंजिओप्लास्टी झाली तर डबल करावी लागते का? एंजिओप्लास्टी ही एक उपचार पद्धती आहे। समजा तुम्हाला एखादा ब्लॉक असेल तर तिथे डॉक्टर एंजिओप्लास्टी करून स्टेंट टाकतात। परंतु जर पेशंटला डायबिटीज असेल, फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल, त्यांनी पथ्य पाळले नाही, कोलेस्ट्रॉल नियंत्रित नसेल तर भविष्यामध्ये नवीन ठिकाणी ब्लॉकेज होऊ शकतात किंवा टाकलेल्या स्टेंटमध्ये पण कधी अडथळे येऊ शकतात। पण आपण रिपीट एंजिओप्लास्टी करून ते ब्लॉक काढू शकतो। वयोमर्यादा साधारण किती असते? युजली पूर्वी 50-60 मध्ये हृदयविकाराचा आजार जास्त होता, पण आता 30 मध्येच हे रुग्ण आढळतात। 30 ते 40 हे जास्त कॉमन वय हृदयविकाराच्या आजाराचं झालंय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।